एक मोबाईल, एक गेम आणि आयुष्यभराची कमाई एका क्षणात उद्ध्वस्त। तुमच्या हातातला मोबाईल तुम्हाला मनोरंजन देतोय की तुमचं आयुष्य हिसकावून घेतोय? आज आपण सांगणार आहोत एका तरुणाची खरी कहाणी, जी प्रत्येक जण ऐकून स्वतःला प्रश्न पडेल, हे माझ्यासोबत होऊ शकतं का? शेतात घाम गाळणारा, मेहनत करून व्यवसाय उभा करणारा, गावातल्या प्रत्येकाचं कौतुक असलेला एक तरुण, पण एका ऑनलाईन गेमच्या नादाने सर्व काही गमावलं। कर्जबाजारी झाला, शेत गहाण पडलं, गाडी गेली, मित्रांचा विश्वास तुटला आणि आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं। ही गोष्ट आहे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या जय जाधवची। एक अशी कहाणी जी हजारो तरुणांसाठी इशारा आहे। नमस्कार मंडळी, मी दीपक इटणारे आणि आपण पाहतात विदर्भ लाईव्ह। चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला पाहूया रमी नावाच्या ऑनलाईन गेमने एका 26 वर्षाच्या तरुणाचं आयुष्य कसं बदलून टाकलं। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात राहणारा जय जाधव फक्त 26 वर्षाचा शेतकरी कुटुंबात आलेला, मेहनतीने रिअल इस्टेट व्यवसाय उभा करणारा आणि गावात नाव कमावलेला, पण मोबाईलवरील रमी नावाच्या ऑनलाईन गेमच्या नादाने त्याचं आयुष्य एका क्षणात बदलून टाकलं। सुरुवात झाली मजेत, छोटे रकमा लावल्या, काही वेळ जिंकलाही। मी जिंकतोय, मी पुढे जाऊ शकतो, हा चुकीचा विश्वास त्याला दिवसेंदिवस रमीच्या खोल गर्दीत ओढत गेला। पण जुगारात जिंकणारा कोणीच नसतो, हरलेला मात्र प्रत्येक जण असतो। आज जय सांगतोय, त्याने जे गमावलं ते कधीच परत मिळणार नाही। रिअल इस्टेट मधून कमावलेले 23 लाख रुपये, मित्रांकडून उसने घेतलेले 20 लाख रुपये, 1.5 एकर शेती जमीन गव्हाण ठेवून आणलेले पैसे, अगदी स्कॉर्पिओ गाडीपर्यंत हे सगळं रमीच्या व्यसनात उडालं। आणि एवढ्यावरही थांबलं नाही, जयवर एकूण सुमारे 80 लाखांचं कर्ज चढलं। आज जय स्वतःचा अनुभव सांगताना प्रत्येक तरुणाला हाक देतो, माझ्यासारखं करू नका। मंत्र्यांचे व्हिडिओ पाहून चुकीच्या प्रेरणा घेऊ नका। झालेले नुकसान पुरे, आता थांबा। हे फक्त जयची गोष्ट नाही, महाराष्ट्रभर हजारो तरुण आज या जाळ्यात सापडत आहेत। शहर असो किंवा खेडी, इंटरनेट आणि हातात मोबाईलने अनेकांचे आयुष्य खेळण्यात जात आहे। गेल्या 2 वर्षात ऑनलाईन रमी, पोकर, क्रिकेट बेटिंग यामुळे कर्जबाजारी होणं, घरगुती कलह, आत्महत्यांसारख्या घटना झपाट्याने वाढत आहेत। समाज आणि सरकारने याकडे गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे। ऑनलाईन गेमसाठी कडक नियम, जनजागृती मोहीम आणि मानसिक आरोग्यासाठी मदत केंद्र ही काळाची गरज आहे। पण सर्वात मोठी जबाबदारी आहे ती आपल्या हातात। जय जाधव म्हणतो, मी हरलो पण तुम्ही जिंका। तरुणांनो, जुगारात फक्त पैसा नाही तर माणूस हरतो। तुम्ही स्वतःला वाचवा, आजच थांबा, विचार करा आणि तुमच्या आयुष्याला योग्य दिशा द्या।